भूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंगवरून जोरदार राडा झाला। आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तिथल्या अंडरग्राउंड पार्किंगला तीव्र विरोध करत आंदोलन केलं। त्याची दखल घेत फडणवीसांनी हा प्रकल्प स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। नागपूरची दीक्षाभूमी, एरवी बाबासाहेबांसमोर नतमस्तक होणारे अनुयायी आज भलतेच आक्रमक झाले। दीक्षाभूमीवरच्या पार्किंगच्या बांधकामावर त्यांनी हल्लाबोल केला आणि दिसेल ते बांधकाम पाडायला सुरुवात केली। आंबेडकरी जनतेनं अख्ख्या दीक्षाभूमीवर ताबा मिळवला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली। पण हे सगळं कशासाठी सुरू होतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट आंदोलकांनाच गाठलो। इथे काम जे केलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन दिवसपर्यंत तरी हे पूर्ण आम्हाला प्लेन पाहिजे। आम्हाला आमची जागा पाहिजे। आम्ही दसऱ्याच्या वेळेस जमा होतो त्यावेळेस आम्हाला इथली जागा नोकर येते। आम्हाला पार्किंग नको। आमची सही घेतली का, आमचा विषय केला का, आमची मीटिंग घेतली का या लोकांनी? नाही। म्हणून आम्हाला आमची जागा पाहिजे आणि आमची दुकानं, गौतम बुद्धाच्या मूर्त्या, बाबासाहेबांच्या मूर्त्या, सगळे आमच्या दुनियातला लोक जमा होते। आता या अंडरग्राउंड पार्किंगला विरोध का होतोय ते बघा। डॉक्टर बाबासाहेबांचे पाय ज्या पवित्र मातीला लागले तिथे सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम का? पवित्र स्मारकाच्या वास्तूला आणि बोधी वृक्षाला धोका उत्पन्न होईल अशी भीती आहे। पार्किंगमुळे जागा व्यापली तर अनुयायांची व्यवस्था कुठे करणार असा प्रश्न आहे। भविष्यात दुर्घटना झाली तर जबाबदार कोण असा आंदोलकांचा सवाल आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनी, महापरिनिर्वाण दिनी गर्दीला जागा कशी मिळणार आणि पवित्र दिनी लागणाऱ्या विविध स्टॉल्सना जागा कशी मिळवून देणार असे सवाल अनुयायांचे आहेत। दीक्षाभूमीवरती आंदोलन चाललेलं आहे आणि ते कामकाज थांबवण्याचा भाग चाललेला आहे। ट्रस्टीजना विचारलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या भावनेशी का खेळताय। दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून तिथे एक स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे। त्या ठिकाणी काहीतरी बांधकाम अंडरग्राउंड पार्किंगचं सुरू आहे आणि लोकांनी मोर्चा काढून त्या ठिकाणी लोक गेलेत, तोडफोड सुरू आहे। माझा या ठिकाणी राज्य शासनाला प्रश्न आहे। आता आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली आणि राज्य शासनाला विनंती केली की त्यांनी याच्यावरती भाष्य करावं। त्या ठिकाणी लोकांनी ती तोडफोड का केली? स्मारक समितीने लोकांच्या भावनांचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे। लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे। यापूर्वी का घेण्यात आलं नाही? जी पार्किंग अंडरग्राउंड त्या ठिकाणी केली जात आहे ती कुणासाठी आणि का केली जाते आणि त्याचा फायदा काय आहे हे सगळ्या बाबींवर लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अंडरग्राउंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं, साधारणपणे महत्त्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राउंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं। तर खरोखर या अंडरग्राउंड कार पार्कची गरज आहे का? तसंच आम्ही रेसकोर्सचं पण बोलत आहोत आणि हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्त्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राउंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं। तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी की तिकडचं स्तूप असेल किंवा इकडे आपण पाहिलं असेल बाणगंगेच्या तिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी डॅमेज केलं आहे, आम्ही दुपारी आता तिथे पाहायला चाललेलो आहे, ते जे डॅमेज झालेलं आहे त्याचं आता नुकसान भरपाई कोण करणार? कितीतरी वर्ष, शेकडो वर्ष ह्या काही गोष्टी आपल्या आहेत ते हेरिटेज म्हणून आपण जपत आलेलो आहोत, धार्मिक स्थळं आहेत आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हायला पाहिजे। आणि माझी माहिती अशी आहे की ह्याच कॉन्ट्रॅक्टरनी अमरनाथ देखील इथे काम केलेलं आहे आणि महाबळेश्वरमध्ये कोणाचं तरी बंगला देखील बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे। कशाला जायचं तिथे नको ते करायला आणि नको ते करायचं नंतर रडत बसायचं? ते ताबडतोब काम थांबवा। हे अंडरग्राउंड रिझर्वेशन, अंडरग्राउंड पार्किंग बिर्किंग काय करायला जाऊ नका। करायचंच तर ते कुठलं पार्क आहे ना, काय कस्तुरचंद पार्क एवढं मोठं पार्क आहे ना, त्याच्या खाली करा ना, काय करायचं विमानतळ करा, आमचं काही म्हणणं नाही, पण दीक्षाभूमीला कुठेही डिस्टर्ब करू नका। प्रकल्पाला सर्वपक्षीय विरोध झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला तुर्तास स्थगिती दिली आहे। काही अंडरग्राउंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये, याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे। खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे। त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे। तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते। जे काही लोक आहेत, आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील, यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समवेत बैठक घेऊन आणि त्यानुसार
या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे. त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल. नागपूर महापालिकेनं हा पार्किंग प्रकल्प आणलाय. या प्रकल्पासाठी टेंडर काढण्यात आलंय. प्रकल्पासाठी 2.5 एकर जमीन वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पावर सुमारे 50 कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्या सुमारे 30% बांधकाम पूर्ण झालंय. 1000 वाहनांच्या एकाच वेळी पार्किंगची सोय इथं होणार आहे. दीक्षाभूमीवर होणाऱ्या गर्दीला लक्षात घेऊन हा प्रकल्प आणलाय. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळेल असा दावा आहे. पण हा सगळा आराखडा तयार करताना केवळ सुशोभीकरण केलं जाईल अशी माहिती दिली होती. पण नंतर याच ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंगचा घाट घातल्याचा आरोप आंबेडकरी जनतेचा आहे. लोकसभा निवडणुकीतली सुमार कामगिरी पाहता अख्ख्या आंबेडकरी जनसमुदायाला दुखावणं हे सध्या भाजपला परवडणार नाहीये. त्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती देण्याशिवाय सरकारकडे कोणताही पर्याय नाही. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.